दिल्लीच्या इस्रायली दूतावासाजवळ काल स्फोट झाला। पोलिसांना घटनास्थळावर इस्रायली राजदूतांना उद्देशून एक पत्र सापडले। एनआय आता या पत्राचा स्फोटाचाही तपास करते। जानेवारी 2021 आणि फेब्रुवारी 2012 मध्येही तिथे स्फोट झाले होते। त्याचा आणि या स्फोटाचा काही संबंध आहे का याचा तपास केला जातोय। काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। थाना मंडीतल्या केसरी हिल्स भागात 3 ते 4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले। आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पूंछमध्ये जात आहेत। या दौऱ्यादरम्यान ते दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी करतील। आरबीआयच्या कार्यालयात धमकीचा ईमेल आलाय। आरबीआयच्या कार्यालयामध्ये खिलाफत इंडिया या ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी ईमेलद्वारे केली आहे। या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मध्य रेल्वे प्रशासनानं 1309 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे। 4,19,000चा दंड वसूल केलाय। विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वेनं मोहीम हाती घेतली। वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एक मद्यधुंद डॉक्टरचा व्हिडिओ समोर आलाय। या दृश्यांमधील ही व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश चिंतामण राठोड आहे। 24 डिसेंबरला रात्री कर्तव्यावर असताना ते मद्यधुंद अवस्थेत दवाखान्यात बसले होते। हा व्हिडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। नाशिक पुणे महामार्गावर एका युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवत लुटण्यात आलाय। त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम लुटण्यात आली। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी अवघ्या काही तासात 4 जणांना अटक केली। न्यायालयानं त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। डोंबिवलीतल्या स्टेशन बाहेर परिसरामध्ये फेरीवाला प्रश्न गंभीर बनलाय। फेरीवाल्यांकडून नागरिकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले होते। याची दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेत। कल्याण पूर्वेच्या सराईत गुन्हेगार रुपेश कनोजे याला कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली। रुपेश चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटायचा, शिवाय परिसरामध्ये त्याची मोठी दहशत होती। तो अनेक गुन्ह्यात फरार होता। त्याला अटक करताच परिसरात त्याची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याची परिसरातून वरात काढली। मुंबईतल्या भाऊचा धक्का इथे विषारी गॅसमुळे 2 मच्छीमारांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत 4 जण बेशुद्ध असून त्यापैकी 3घांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावर जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बोटीतून मच्छी काढण्यासाठी कामगार खणात उतरले होते तेव्हा ते बेशुद्ध पडले। येलो गेट पोलीस अधिक तपास करत आहेत। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एकोडी दांडेगाव इथे टवेरा गाडीचा भीषण अपघात झाला। यात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले तर 3घांचा मृत्यू झाला। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले। गोव्यामध्ये दाबोली विमानतळावर मिग विमानाला अपघात झाला। लष्कराच्या मिग 29K विमानाचा टायर फुटल्याने हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। सुदैवानं मिग अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही। या अपघातामुळे दैनंदिन विमान सेवेवर परिणाम झाले। काही काळासाठी विमान उड्डाण आणि लँडिंग थांबवण्यात आलं। महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं देखील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार हे 2 प्रतिष्ठेचे पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केलाय। कुस्तीपटू बजरंग पुनियानं काही दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कार परत केला होता। त्याच पावलावर पाऊल टाकत विनेशनं देखील पुरस्कार परत केलेत। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू झालेल्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 208 धावा केल्यात। मात्र या धावा करताना भारतीय फलंदाजांनी निराशा केली। केवळ KL राहुल वगळता कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही। भारताच्या 8 विकेट्स गेल्या तर राहुल 70 धावांवर नाबाद आहे, तर शेवटच्या खेळात पावसानं व्यत्यय आणला।